पार्ट ऑफ स्पीच. इंग्रजी भाषेत बोलताना किंवा लिहिताना आपण निराळे शब्द वापरतो. हे शब्द अर्थाला अनुसरून योग्य क्रमाने योग्य ठिकाणी वापरून वाक्य तयार होत असते. वाक्यांमध्ये शब्द वर्ड्स जे काम करतात त्यांना अनुसरून शब्दांच्या 8 जाती किंवा प्रकार पार्ट्स ऑफ स्पीच असतात. शब्दांच्या 8 जाती: नाऊन नाम, प्रोनाऊन सर्वनाम, ॲडजेक्टिव्ह विशेषण, वर्ब क्रियापद, ॲडवर्ब क्रियाविशेषण, प्रिपोजिशन शब्दयोगी अवयव, कंजक्शन उभयन्वय अवयव, इंटरजेक्शन उद्गारवाचक अवयव. पहिले आहे नाम. द नेम्स ऑफ थिंग्स, प्लेस, ॲनिमल्स, पीपल, क्वांटिटीज और फिलिंग्स आर कॉल्ड नाउन्स. वस्तू, स्थळ, प्राणी, व्यक्ती, गुण किंवा भावना यांच्या नावांना नाउन्स म्हणतात. उदाहरणार्थ थिंग्स वस्तू, पेन पेन्सिल. सेकंड प्लेस स्थळे, मुंबई जालना. थर्ड ॲनिमल्स प्राणी, काव टायगर. फोर्थ पीपल लोक, बॉय गर्ल. 5 क्वालिटीज गुणविशेष, कव्हरेज ध्येय. 6 फिलिंग भावना, फेअर भीती. दुसरे आहे प्रोनाउन्स म्हणजेच सर्वनाम. प्रोनाउन्स आर द वर्ड्स दॅट आर युज्ड इन द प्लेस ऑफ नाउन. नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दांना प्रोनाउन असे म्हणतात. वाक्यात नामाची पुनरावृत्ती होऊ नये आणि वाक्य चांगली व सुटसुटीत व्हावीत याकरिता प्रोनाउनचा सर्वनामाचा उपयोग करतात. आय, वी, यू, ही, शी, इट, दे, मी, माय, हिज, हर, देम, अवर, अज वगैरे प्रोनाउन आहेत. उदाहरणार्थ आय नो द बॉय, ही इज अ गुड सिंगर. मी त्या मुलाला ओळखतो, तो चांगला गायक आहे. शिल्पा लव्ज रुद्रा महेश, दे आर हर ब्रदर्स. शी हेल्प्स देम विथ देअर स्टडीज. शिल्पा रुद्र आणि महेशवर प्रेम करते, तिचे भाव आहेत, ती त्यांच्या अभ्यासात त्यांना मदत करते. आय लव्ह माय मदर, शी लव्ज मी. तिसरे आहे ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषणे. वर्ड्स दॅट आर युज्ड टू डिस्क्राईब नाउन्स आर कॉल्ड ॲडजेक्टिव्ह्ज. नामाचे वर्णन करणाऱ्या शब्दांना ॲडजेक्टिव्ह म्हणतात. ॲडजेक्टिव्हचा उपयोग बहुधा नामापूर्वी केला जातो. उदाहरण स्मॉल विलेज, न्यू क्लोथ्स, स्वीट मँगोज, कोल्ड फेदर, ब्रेव स्विमिंग्स, फास्ट रनर्स. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा.